किच्चे पापडच पण वेगळ्या पद्धतीने सावलीत बसून आणि जास्त काही झंझट न करता कसे करायचे बघूयात। मी तांदूळ आधी धुवून घेतलेत, धुवून स्वच्छ त्याला वाळून घेतले आणि त्यानंतर त्याचं दळून पीठ करून आणले। आता मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतले आणि पाणी किती आहे ते पुढे सांगतेच, पण त्याआधी या पातेल्यामध्ये आपल्याला जिरे, तीळ, पापडखार आणि मीठ टाकायचं आहे। आता हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार टाकू शकता। किलोच्या प्रमाणात 2-2 चमचे टाकले तरी चालतात। आता मी सांगते, मी जेवढं पीठ घेतलंय त्याच्या दीडपट पातेल्यामध्ये पाणी घेतलंय आणि पीठही मी इकडे आता मोजून घेतलंय आणि मी मोजूनच त्यामध्ये आता हे पीठ घालणार आहे। पिठाच्या गाठी न होऊ देता आपल्याला ह्याला घट्ट असं हटून घ्यायचं आहे आणि यामध्येच आता सगळे जे पीठ आहे ते व्यवस्थित हटून घ्यायचे, कारण हटायला याला बराच वेळ लागतो। जर व्यवस्थित नाही हटलं तर याच्या गाठी तयार होतात। अजिबात गाठ होऊ द्यायची नाही। गाठ झाली की ते पापडांमध्ये बरोबर अशा दिसून येतात गाठी, गोळे, तर ते होऊ द्यायचे नाहीत। बरोबर व्यवस्थित धरून याला छान हटून घ्यायचं। आता पातेल्याला इकडे तिकडे किंवा सगळीकडे पीठ झालेलं थोडंसं एक साईड मध्यभागी करायचं आणि गरम पाण्याचा थोडासा छिडका मारायचा साईडने आणि पातेल्याला झाकण ठेवायचं आणि कमी आचेवर अर्धा तासाला असंच शिजवून द्यायचं आणि त्यानंतर पापड करायला घ्यायची। पापड करायला मी थोडंसं थंड होऊ दिलं ते मिश्रण आणि त्यानंतर एका पॉलिथिनमध्ये ते पीठ घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मळून घेतलं आहे, म्हणजे त्यामध्ये गाठी वगैरे काही असतील तर त्या निघून जातात। एकदम छान असा मऊ लुसलुशीत गोळा तयार होतो आणि मग त्यानंतर मी पुरी प्रेसने याच्या पापड लाटणार आहे। तर 2 कॅरी बॅग घेतल्यात, एक खालून एक वरून, आणि पापडाचे जे पिठाचे होते ते गोळे करून घेतलेत आणि त्यामध्ये असं टाकून पापड जो आहे तो प्रेस करून घेतला आहे। तुम्हाला जेवढ्या साईजचा पापड पाहिजे तेवढ्या साईजचा तुम्ही गोळा घेऊ शकता। या पापडामध्ये फक्त तुम्हाला हटण्याचा एकच प्रॉब्लेम आहे, बाकी काहीही यामध्ये नाही। बाकी तुमचे लहान लेकरसुद्धा हे पापडानंतर करू शकतात। अजिबात उन्हातही जायची गरज नाही। घरात बसून फॅनखाली हे पापड तुम्ही करू शकता आणि वाळवायलाही अजिबात नंतर जायचं नाही। घरातच हे पापड फॅनखाली कणकण होतात। नंतर तुम्ही ह्याला वर्षभर साठवण्यासाठी एक ऊन देऊ शकता। बाकी हे फॅनखालीही कडकडीत वाळतात। आता हे मी फॅनखालीच वाळवलेलं आहे आणि तुम्हाला एक तळून दाखवते। याला अजिबातही मी ऊन दाखवलेलं नाही अजूनही। हा रात्रभर, एक रात्र आणि एक दिवसभर फॅनखाली असाच सुकलेला आहे आणि इतका कडकडीत झाला आहे। जर तुम्हाला वर्षभर ठेवायचे असतील तर छान असे परत उन्हामध्ये एक ऊन छान द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही साठवून ठेवू शकता। हे पापड दुप्पट फुलतात आणि अजिबातही तेलकट होत नाहीत। नक्की एकदा ट्राय करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।